संपूर्ण तालुकाभर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे। तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने व विचाराने प्रेरित होऊन शिर्डी येथील पॉवर बॉयज मित्रमंडळानं या मंडळातील युवकांनी सुंदर जयंती सोहळ्याचं आयोजन केलं असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे यांनी शुभेच्छा देताना केलं। संदीपभाऊ सोनवणे मित्रमंडळ आणि पॉवर बॉयज मित्रमंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा पार पडलाय। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। हा जयंती सोहळा यशस्वी होण्यासाठी पॉवर बॉयज मित्रमंडळाचे अध्यक्ष करण आव्हाड, उपाध्यक्ष करण बागुल, भास्कर वाघ, सिद्धार्थ गोतीस, राहुल खोतकर, सोमनाथ घाणे, गुड्डू आव्हाड, अजित कुऱ्हाडे, बबलू आरणे, शिवराम पवार, सुनील पगारे, सचिन पगारे, शेखर कापसे, साई पवार आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। आज शिर्डी येथे कालिका नगर येथील पॉवर बॉयज यांनी हा विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि गेल्या 11 तारखेपासून शिर्डी नाही पुऱ्या राहत्या तालुक्यात जागे जागी कार्यक्रम चालू आहे। त्यामध्ये लिंगाव आहे, सावळवीर आहे, रुई आहे, शिर्डीत बी मोठ्या प्रमाणात झालं, आपली साकुरी आहे, राहता आहे, या सगळ्या ठिकाणी मी उपस्थित लावली आणि आज मला अभिमान वाटतो की छोट्यातल्या छोट्या मुलांना की बाबासाहेबांचं योगदान कळायला लागलं आणि हे त्यांना कळायला पाहिजे की बाबासाहेबांनी आज या आपल्यासाठी काय केलेलं आहे। विश्वरत्न बाबासाहेबांनी घटना लिहिलेली आहे, परत कशा परिस्थितीतून एवढं मोठं शिक्षण घेऊन ते यापर्यंत पोहोचलेले आणि बऱ्याच जणांना त्यांचे हक्क मिळवून दिलेले। तर मी ह्या ग्रुपचं बी अभिनंदन करतो आणि असेच कार्यक्रम घ्यावा आणि समाजाला काहीतरी योग्य स्थान दाखवून द्यावा, योग्य समाजसेवा करावा, एवढी मी राष्ट्रवादी तालुक्यातर्फे संदीप सोनवणे परिवारातर्फे संदीप सोनवणे मित्र मंडळातर्फे एवढी इच्छा बाळगतो। आता आमचं 5वं वर्ष आहे। गेल्या 5 वर्षापासून आम्ही मसोबा मंदिर जवळ डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांची जयंती उत्सव साजरी करतो आणि या वर्षी आम्हाला राष्ट्रवादीचे आमचे संदीप भाऊ सोनवणे यांचं मार्गदर्शन लाभलं। भाऊंनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं। त्यानंतर आपले दत्तू भाऊ गोतीस असतील, भास्कर भाऊ वाघा असतील, निलेश भाऊ दिवर असतील, यांचंही आम्हाला भरपूर योगदान मिळालं आणि निलेश दादांनी भरपूर सहकार्य केलं आम्हाला। जर गेलं तर गौतम बुद्धांनी संपूर्ण जग जिंकून संपूर्ण जग त्यांच्या मुठीत होतं तरी त्यांनी संपूर्ण त्याग केला आणि बाबासाहेबांना खूप काही मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला। आज आपल्या दैनिक घडामोडीत आपल्याला अशात अडचणी नाही जसं बाबासाहेबांनी सहन करावं लागलं। इथून पुढे आम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करू। वाईट वळणाला न जाता आम्ही चांगल्या मार्गाने असेच इथून पुढे आणखीन दहीहंडी असतील, रामनवमी असेल यांच्यात आम्ही आमचा सहभाग नोंदवू आणि इथून पुढे विविध सांस्कृतिक कार्यक्रम कालिका नगर मध्ये राबवू। आम्हाला सार्थ अभिमान आहे की बाबासाहेबांच्या विचारांचे आम्ही वारसदार आहे आणि योग्य प्रमाणे आणि एकदम लोकांचे हिताप्रमाणे आम्ही कुणालाही त्रास न देता कार्यक्रमाला गाल बोट न लावता दरवर्षी कार्यक्रम साजरा करतो आणि इथून पुढे करत राहू। आम्हाला बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने चालायचं आहे। आमच्या बाबासाहेबांनी आयुष्यात खूप संघर्ष केला, तसे दिवस बाबासाहेबांमुळेच आम्हाला सोन्याचे दिवस आले आणि त्या महामानवाची जयंती आम्ही दरवर्षीप्रमाणे तोला मोलांची करून दाखवू। नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल। शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा।
बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 9921219561, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 9767 06 6585.